हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता लोचने सुखदान वो साधनी सुखदान वो साधनी साधने को विघ्न करवा विघ्न करवा सुखदाय साधनी सुखदाय ओ साधनी साधनी विठ्ठल विठ्ठल बरवा तो सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा आता हे जीवो आता हे जीवो सबे घेवो शिदोरी सबे घेवो शिदोरी आता हे जीवो आता हे जीवो सबे घेवो शिदोरी 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 हरि नामाचा खिचडी काला हरि नामाचा खिचडी काला हरि नामाचा खिचडी काला प्रेम मोहिला आनंदे प्रेमे मोहिला आनंदे प्रेम मोहिला
मोहिला साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला सवी सवी घेऊ घास सवी सवी घेऊ घास घेऊ घास सवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंदे प्रेमे मोहिला आनंदे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तब तब मागे रसना तब तब मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंदे प्रेमे मोहिला आनंदे प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला हॅलो हरिभक्तपरायण सागर महाराज सेगाव त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज बोराळा आणि मृदंगातून साथ करतील गणेश महाराज चौधरी. थोड़ा थोड़ा विको कभी करो थोड़ा बेस कमी करा मास्टर
Kamu
आता हेच जेवो, आता हेच जेवो, सवे घेवो शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला आनंदे, चवी चवी घेवो घास, चवी चवी घेवो घास, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला आनंदे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तव तव मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला आनंदे. विठ्ठला समर्थ सद्गुरु श्री गजानन भगवान बाबा हला हला टाळी टाळी सर्वांनी पाठीमागे बसलेले सर्व श्रोते मंडळी टाळी. पुंडारी कामाला दे हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रसंत भगवान गजानन महाराज की जय. हला हला विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामम. थोडासा बेस द्या मला, बेस आवाजामध्ये. शांत शांत थोडं शांत. हो माऊल्यांना विनंती, शांत बसा थोडस. लोकाभिरामम रणरंगधीरौ राजीव नेत्रौ रघुवंशनाथौ कारुण्यरूपं करुणाकरन्तौ श्रीरामचन्द्रौ शरणं प्रपद्ये. मनोजय मारुततुल्यवेगौ जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. थोडं शांत. पांडुरंगा करू प्रथमा नमाला, पांडुरंगा करू प्रथमा नमाला, हरी पांडुरंगा करू प्रथमा नमाला, पांडुरंगा करू प्रथमा नमाला. दुसरे चरण तलतिया, दुसरे चरण तलतिया, गंगा बदाले कदे दागला, गंगा बदाले कदे दागला, गंगा बदाले कदे दागला, गंगा बदाले कदे दागला, गंगा बदाले कदे दागला. बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करुणा उतरे गरणा संघाटिया या गोपाला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आता हेच जेवो सवे घेवो शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंदे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे आणि महाराज या अभंगामधून पुढं आम्ही इथून पुढं याच्यानंतर काय जेवणार आहेत काय खाणार आहेत ते निश्चिततापूर्वक सांगतात. आता हेच जेव, दुसरं तिसरं काहीच नाही, आम्ही हेच खाणार. काय खाणार? आता हेच जेवो सवे घेवो शिदोरी. जी शिदोरी सोबत घेतलेली आहे तीच आम्ही इथून आता पुढच्या प्रवासाला निघणार आहेत आणि त्यासाठी जी शिदोरी सोबत घेतली तीच खाणार. दुसरं तिसरं वाटेत हॉटेलवर भेटणार काही खाणार नाही, बाकी बाहेरचं काही खाणार नाही. सोबतची शिदोरी. हो, कोणती शिदोरी? कोणती शिदोरी? पुढच्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात हरिनामाचा खिचडी काला. खिचडी सगळ्यांचा बाहेर प्रवासातला आवडता पदार्थ म्हणजे खिचडी. हॉटेलवरची खिचडी आणि कोण म्हणलं भजे. 8 दिवस खाऊन कंटाळा आला नाही का? अहो पंचपक्वान्न खाऊ घातले देपुळवासियांनी. रोज रोज पंचपक्वान्न. चला, हरिनामाचा खिचडी काला. आता ती खिचडी नाही, हो आता हरिनामाचा खिचडी काला. आणि कसा असतो तो? प्रेम आहे मोहिला. प्रेमाचा खिचडी काला. पुढं बरं ते कसा खायचा? बरं खायचा नाही, पोटात दुखायला लागेल नंतर. मग चवी घेऊ घास. कसा खायचा? देवाचं नाव घ्यायचं असतं. हरिनामाचा खिचडी खाला असा घाई गडबडीनं खायचा नसतो. चवी घेऊ घास. एक घास महाराज विज्ञान सांगतं, एक घास 32 वेळेला चावला पाहिजे. 32 वेळेला तर पचन नीट होतं. मग हे तर भगवंताचं नाम आहे. आणि जितकं तुम्ही आवडीनं आरामानं दमानं खाल तितका अजून गोडवा वाढेल. हो, चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हो, इतर रस वेगळे आणि ब्रह्मरसाची महिमा, ब्रह्मरसाची गोडी वेगळी. म्हणून चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आणि शेवटी सांगतात तुकाराम महाराज, हो तुका म्हणे गोड लागे तव मागे रसना. जीभ महाराज, ही जीभ अशी गोष्ट आहे, एकदा का या जिभेला एखादी वस्तू एखादी गोष्ट आवडायला लागली ती येऊ द्याच म्हणते. मग ती कोणतीही असो. साखर किती वाढू द्या शरीरामध्ये, 381 तरीही काही कंट्रोल आहे का? काहीच नाही. मोतीचूर येऊ द्या, जामून येऊ द्या, काही येऊ द्या, हा कोणतीही. तुका म्हणे गोड लागे तव मागे रसना. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंद विठाला. थोडक्यात भावार्थ असा आहे. आता कीर्तनाकडे वळणार आहे. तत्पूर्वी एक अल्पसा परिहार द्यावासा वाटतो आणि वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे. मागील 7 दिवसापासून, आज 8वा दिवस म्हणजे काल्याचा दिवस, मागील 7 दिवसापासून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथा, हा ज्ञानयज्ञ सकाळी काकड्यापासून रात्री हरिजागरापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह. आणि पहिलंच वर्ष, कितवं वर्ष? राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केलेला. आणि पहिलं वर्ष. पण असं वाटलं का महाराज हे पहिलं वर्ष आहे सागर महाराज? अजिबात जाणवलं नाही. कोणत्याही नियोजनामध्ये काहीही कमी नाही आणि त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही म्हणाल आम्ही नियोजन लावलं म्हणून. नाही महाराज, असे कितीतरी नियोजन ढेपाळले जातात, मध्यंतरीच काहीतरी कारण होतात, काही होतात. पण जो कार्यक्रम आहे शांततेत, महिला मंडळी माऊल्यांना ते लेकर कोणाचं पोरग आहे रे ते पळायलेलं. माझी भाषा, मी असं बोलायला लागलो की मग हसायला लागले सागर महाराज. नियोजन का ढेपाळले जातात? मध्यंतरी काही साथीदार साथ सोडून जातात.
हो, मध्यंतरी कोणी काही आडफाटाच आणते, काही विघ्न येतात महाराज. एक गाव आहे आमच्या तिकडं नांदेड जिल्ह्यामध्ये. त्या गावामध्ये महाराज 7 वेळा कथा झाली, 7 वेळा माझी, आणि प्रत्येक वेळेला एक म्हातारी एक बुड्डी गचकती. म्हणजे पुढच्या वर्षी मधुकर महाराज कॅन्सलच. सप्ताह जो आहे तो ऐश्वर्य संपन्न संत, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि बाबांचं एक वैशिष्ट्य होतं, लक्षपूर्वक आहे का, भगवान बाबांचं एक वैशिष्ट्य होतं, कीर्तनाला निघाले तर खिशात एखाद्या वेळेस 10 रुपये सुद्धा असायचे नाही, पण कीर्तन झाल्याच्या नंतर बाबा जेव्हा बसायचे तेव्हा पैशांचा ढीग लागायचा, ढीग. त्यामुळं ऐश्वर्य संपन्न म्हणतात. उगाच ऐश्वर्य संपन्न दुसऱ्या संताला कोणाला उपाधी लावली का? भगवान बाबांनाच का पैशांचा ढीग लागायचा. अहो, आमच्या महिलांनी माऊल्यांनी त्या काळी जेव्हा माणिकगडावरून बाबांना काढण्यात आलं आणि भगवान गडाची जेव्हा उभारणी चालू होती, आमच्या माऊल्यांनी तेव्हा 1-1 तोळा, 2-2 तोळे, 5-5 तोळे सोनं दिलं, अंगावरचं सोनं. आणि तेव्हा भगवान गडाची निर्मिती झाली. हो, म्हणून ऐश्वर्य संपन्न संत म्हणतात. आणि त्या संताचा आपण पुण्यतिथी साजरी करतोय. आणि त्यानिमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह, हो, त्यानिमित्तानं पुण्यतिथी कोणाची साजरी होत नाही महाराज. एकमेव संत असे आहेत भगवान बाबा, ज्यांची जयंती देखील साजरी होते आणि पुण्यतिथी देखील साजरी होते. हो, का? कारण फक्त संत फक्त अध्यात्माचं कार्य नाही केलं, तर समाज कार्य केलं, शिक्षण प्रसाराचं काम केलं, म्हणून जयंती देखील आणि पुण्यतिथी देखील. हो, पुण्यतिथी. अहो, पुण्यतिथी आज बाबांनी देह ठेवला म्हणून आजच्या तिथीला पुण्यत्व प्राप्त, महत्व प्राप्त बाबांच्या आज देह ठेवण्यामुळं. एवढा नाव लौकिक बाबांचं. हो, म्हणून तर हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्यानिमित्तानं 7ही दिवस कथा माझीच होती. आणि आजची काल्याची सेवा देखील, आजच्या काल्याच्या कीर्तनाला, हो, मस्त छान गोड गायक विठ्ठल महाराज, इकडं सागर बाबा शेगावकर, मध्ये जे उभे थोडं मागं पुढं करतायत ते आपल्याच गावचं वैभव. आणि तिकडं आमच्या वसमत तालुक्यापर्यंत औंढा, कळमनुरी, हो महाराज हरिभक्तपरायण, माझे परम स्नेही, माझे मेवणे, हो, भेंडेकर महाराज, संतोष महाराज भेंडेकर. इकडं पकवा झाला, नाव विसरलो महाराज, गणेश महाराज, हो, चौधरी गणेश महाराज चौधरी. अतिशय गोड पकवा, सोपं नाही महाराज, बोट फुटलेत त्यांचे, पाहिलं मी, बँडेज आहे. अत्यंत थाटामाटामध्ये हा सोहळा आपण साजरा करतोय, थाटामाटामध्ये, आणि दरवर्षी साजरा करायचा आहे. त्यानिमित्तानं ही काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली. आता अभंगाकडे वळू. विठाला उशीर झालाय आणि माझं असं आहे, कथा असो कीर्तन असो, मी सुरू करतो, नंतर कथा हो की कीर्तन हो, मला सुरू करतं. त्यामुळं बरोबर वेळ झाली की तुम्ही मला आठवण करून द्या, नाही तर 5ही वाजतील, माझं काही सांगता येत नाही. विठाल आजचं कीर्तन, आजच्या कीर्तनाला मर्यादा आहेत. कशाचं कीर्तन? कोणतं आहे आज कीर्तन? हा, काल्याचं कीर्तन. त्यामुळं या काल्याच्या कीर्तनाला साधू संतांनी, आपल्या वारकरी संप्रदायाने काही नियम घालून दिलेले. जसं पहिल्या दिवशीच्या कीर्तनाला देखील नियम आहेत, तसे शेवटच्या या काल्याच्या कळसाच्या कीर्तनाला देखील काही नियम आहेत. कोणाचं असतं हो कीर्तन? कीर्तन कोणाचं असतं सांगा? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे,
उच्चारावे केले देवे गोकुळी. या कीर्तनाला मर्यादा घालून दिली साधू संतांनी. या कीर्तनामध्ये अवांतर दुसरे विषय न घेता फक्त देवाचं चरित्र वर्णन करावं. तेही कुठलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामधलं चरित्र देवाचं सांगायचं असतं. या कीर्तनाला मर्यादा आहे. हो, काल्याचं कीर्तन. मग काला म्हणजे काय अगोदर हे पाहणं महत्वाचं ठरेल. आपल्याला कालाच जर नाही कळाला तर मग कीर्तन सांगून उपयोग होणार नाही. हो, काला 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 म्हणजे काय? हो तिथे बस नाही, खाली ठेवतो तसं ठेव, नंतर पाहू आपण त्याचं काय करायचं. हो, काला म्हणजे काय? 2-3 प्रकारचा काला आहे. जमेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 2-3 प्रकारचा काला. काला म्हणजे काय? काला एका वस्तूचा होते का? हे तुम्ही काय तुमच्याकडे काय म्हणतात याला? लाही म्हणायचं का मुरमुरे म्हणायचं? मुरमुरे. फक्त मुरमुरेचाच काला होतो का? नाही, अजून काय काय लागतं? दही. हा, मुरमुरे किंवा पोहे हा एकच प्रकार झाला. दही लागतं आणि अजून एक घटक लागतो, साखर लागतो. दही, लाही किंवा मुरमुरे, त्याऐवजी पोहे चालतात. आणि तिसरा एक घटक तो म्हणजे साखर लागते. हे 3च घटक का? हे 3च घटक का? माणसाच्या देखील आयुष्यामध्ये काला व्हायला पाहिजे. काला लक्षपूर्वक आहे का? फार गोड चिंतन आहे बरं का, फार गोड चिंतन आहे. चिंतन सांगायचं असलं तर चिंतन सांगतो, नाही तर मग उगाच हसवायचं असेल तर हसवतो, 10 मिनिटात सोडून टाकतो. कीर्तन महाराज ऐका ऐका आधी ऐका, माय लक्ष द्या इकडे. कीर्तन हे हसण्यासाठी नाहीये. कीर्तन हे हसण्यासाठी नाहीये. संसार हसत हसत करायचा असतो. कीर्तन परमार्थ अध्यात्म हे रडण्यासाठी आहे. मात्र आपलं उलट आहे. आपण हसतो कीर्तनामध्ये आणि रडतो संसारामध्ये. माणसानं हसायचं असतं संसारामध्ये आणि रडायचं असतं परमार्थामध्ये. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जो संसारामध्ये रडतो त्याला दुबळा म्हणतात. दुबळा. जो संसारात रडतो त्याला दुबळा म्हणतात आणि जो परमार्थात रडतो त्याला समर्थ म्हणतात. विठाला. काल्याचे 3 घटक सांगत होतो. काला जसा आपण हा काला करतो इथं आता कीर्तनामध्ये, तसा आयुष्यात देखील काला व्हायला पाहिजे. नाही तर कालवा होते बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये. कालवा, तो कालवा न होता काला व्हायला पाहिजे. काला. कालवा कळाला तुमच्याकडे? कालवा म्हणजे मिसळ. उगच काहीतरी करायला गेला गणपतीन झाला मारुती, त्याला म्हणायचं कालवा झाला. हो, काला व्हायला पाहिजे. हा जो काला आहे, या काल्याला 3 घटक हेच का निवडले साधू संतांनी? ही जी लाही आहे, लाही मुरमुरे, ही बनते कशापासून? ज्वारीपासून बनते, गव्हापासून बनते. आता तर कशाचेही मुरमुरे यायलेत आमच्याकडे. तर कशाचे? तांदळाचे मुरमुरे, गव्हाचे मुरमुरे, मसाला मुरमुरे, कोणते काही मुरमुरे यायलेत महाराज. पण एक ज्वारी पकडा, गहू, तांदूळ काही घ्या, त्या तांदळाला, त्या गव्हाला, त्या ज्वारीला असं त्या भट्टीमध्ये, त्या लाही बनवायच्या मशीनमध्ये तापवल्या जातं. आणि तापवल्याच्या नंतर तापून एक अवस्था अशी येते, ती लाही बनते, फुटते आणि बाजूला पडते. माणसाच्या आयुष्यामध्ये देखील काला होण्यासाठी ही घटना, हा प्रसंग आवश्यक आहे. लाही बनण्यासाठी ज्वारीला जसं तापावं लागतं, तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये काला होण्यासाठी देखील माणूस संसारामध्ये तापल्या गेला पाहिजे. तापून अंगामध्ये वैराग्य यायला पाहिजे. आणि वैराग्य आलं की तो असा उडतून संसारातून बाहेर पडतो. ती अवस्था आली पाहिजे. वैराग्य अंगी यावं. आणि मग जसं या मुरमुऱ्याच्या अंगी लाहीपासून जेव्हा मुरमुरा बनतो, तेव्हा मग त्याचा काला बनायला तो तयार झाला. काला बनण्यासाठी मग दही आणि दुसरा घटक आहे साखर. बरोबर आहे? तसंच माणसाच्या अंगी जेव्हा वैराग्य येतं, या माणसाचा, आत्म्याचा परमात्म्याशी जेव्हा भेट होते त्याला म्हणायचं काला. आणि ते काला होण्यासाठी माणसाच्या अंगी वैराग्य यावं, भक्तिरूपी दही यावं आणि प्रेमरूपी साखर यावी, तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये काला आहे. विठ्ठला. सगळेजण असे
जरा प्रफुल्लित चेहरे करून बसा माझ्या समोर, म्हणजे माझंही डोकं चालतं. हो, चेहरे हसरे चेहरे असले पाहिजे हो, माणसाचा चेहरा आनंदी असला पाहिजे. तुमच्यासाठी मी नवीन नाही राहिलो. 8 दिवस झालं तुमच्या गावामध्ये कथा करतोय. प्रत्येक घरी चहा पाणी नाश्ता वगैरे झालेलाच आहे, त्याच्यामुळं ओळख झाली ना. आता हसरा चेहरा असला पाहिजे. हो, माणसाचं आयुष्यच याच्यासाठी आहे महाराज. माणसानं आनंद वाटत चला, आनंद. माणसानं असं, मी प्रत्येक गोष्टीकडे कधीही वाईट दृष्टिकोनातून पाहत नाही. प्रत्येक गोष्टीला वाईट नाही पाहायचं, व्हाईट पाहायचं. व्हाईट विठ्ठला. त्याच्यामुळे प्रसन्न राहा, प्रफुल्लित राहा, प्रफुल्लित. हो, हसत असलं पाहिजे माणसानं. मी नेहमी म्हणतो भेंडेकर महाराजांसारखा दुसरं व्यक्तिमत्व अजून आम्हाला भेटलं नाही. सदा सर्वदा हसत राहतात, सदा सर्वदा हसत. आणि पहा, ज्याला, मग उत्तर द्या, मला उत्तर द्या. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात. पंढरपुरात कितीही गर्दी राहो, त्या गर्दीत घुसता येतं. विठ्ठला म्हणून हसत राहिलं पाहिजे माणसानं, हसत राहिलं पाहिजे. हो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हो, मग गोकुळामध्ये देवानं जे चरित्र केलंय ते चरित्र आजच्या कीर्तनाची मर्यादा आहे. आजच्या कीर्तनाची मर्यादा ते चरित्र सांगायचं. हो, काय माहिती आहे तुम्हाला भगवान श्रीकृष्णाविषयी? काय काय माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. पहा, मी तुम्हाला हसत राहा असं का म्हणतो? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या. माझ्या आहे, तुमच्या आहे, प्रत्येकाला. चणे आहेत तर दात आहे, दात आहे तर चणे नाहीत. देवानं ही सगळी विश्वाची निर्मितीच अशी केली. तुम्हाला काय वाटतं, तुमच्याच आयुष्यामध्ये फक्त दुःख आहे? तुमच्याच आयुष्यामध्ये फक्त दुःख आहे का? नाही, तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख भगवान परमात्म्याच्या, श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये होतं महाराज. भगवान परमात्म्याच्या. तुम्हाला काय वाटतं, दुःख फक्त तुमच्याच वाट्याला आहे? देव आहे म्हणजे कृष्णाला दुःख नाही का? मला एक सांगा, तुमच्यापैकी अशी कोणती आई आहे जी आपलं बाळ जन्मल्याबरोबर दुसऱ्याच्या हवाली करून टाकेल? अशी कोणती जगामध्ये आई आहे का? तुमच्यापैकी तर नसेलच, पण गावामध्ये तरी अशी दुसरी कोणती एखादी आई असेल? बरं, आजपर्यंत पुरुष मंडळी सांगा, इथं कोण आपल्या आईचं दूध पिलेलं नाही? आपल्या आईचं दूध कोण पिलेलं नाही? प्रत्येकानं आपल्या आईचं दूध पिलेलं आहे, प्रत्येकानं. पण भगवान परमात्मा एकमेव असा अभागी व्यक्ती होता ज्याला आपल्या आईचा दुधाचा एक थेंबही मिळाला नाही आयुष्यात. एक थेंब. जन्मल्याबरोबर दुःख, जन्मल्याबरोबर. हो, किती दुःख. आईचा चेहरा न पाहता देवाला बापानं दुसऱ्याच्या घरी सोडलं, दुसऱ्याच्या घरी. तिथंही देव 11 वर्षापर्यंत. हो, ते गोपाळ, सवंगडी, मित्र जमवलेले, त्या गोपिका, सगळे त्या गवळ्यांचा सगळ्यांनी जीव लावला. नंद बाबा, यशोदा मैया सगळ्यांनी जीव लावला. 11 वर्षापर्यंत देव गोकुळामध्ये लीला केल्या. आणि 11 वर्षानंतर अक्रूरासोबत मथुरेत. बरं, मथुरेत गेल्यावर नंतरही मुष्टीर ते चाणूर मुष्टिक मारले, कंस मारला, पण राज्याचा लोभ ठेवला का? नाही. लगेच उग्रसेनाला गादीवर बसवलं आणि स्वतः देव तिथूनही मथुरा सोडली, मथुरा देखील सोडली. मथुरेत राहिले का? द्वारका. जगात अशी नगरी नव्हती तशी नगरी स्थापन केली, पण तिचा देखील मोह ठेवला का? लाखोच्या संख्येमध्ये कुटुंबाची संख्या होती, लाखो मेंबर होते घरामध्ये, लाखो, पण त्यांचा देखील मोह ठेवला नाही. आपल्याला 2 खोल्याचं घर बांधलेलं ते सोडू वाटणं, एका भावानं दुसऱ्या भावाला वाटणीमध्ये जर दे म्हणलं तर ते देऊ वाटणं, पण ती सोन्याची बनवलेली ती द्वारका नगरी देखील समुद्रात बुडवली. मोह आहे. मग सांगा, त्यांच्या आयुष्यात, देवाच्या आयुष्यात जर एवढे संकट असतील, एवढं दुःख असेल, तर मग तुम्ही आम्ही असे संसाराविषयी का रडतोय? हो, चला माझ्या सोबत चला. अगदी मोजक्या वेळेमध्ये देवाचं चरित्र सांगून उशीर झालाय, कारण कसं आहे, काल्याची जी एक पद्धत सांगितलेली आहे, वारकरी आपल्या संप्रदायाच्या नियमानं सगळीकडे काल्याचे कीर्तन 11 ते 1 या वेळेमध्ये होतात. खूप उशीर झाला, काही महाराज बाहेर गावून येणार असले, त्यांची अडचण असली तर जास्तीत जास्त 12 वाजले हरकत नाही, पण 2च्या आत काला व्हायला पाहिजे. आपली सुरुवात 2ला व्हायली, म्हणजे आपण संप्रदायाचा नियम तोडतोय आणि ते आपल्याला नियम तुटू द्यायचे नाहीत. आपल्याला इथून
दंडक जे घालून दिलेले त्या नियमानं चालायचंय. म्हणून म्हणून चला एकदा भजन करा विठ्ठल. देवाचा जन्म झाला कुठं झाला? तुम्ही इकडचे जराशे थांबा. देवाचा जन्म कुठं झाला? मी सांगितलं कारण भागवताला मीच होतो. हा गास माझ्या दोन्ही कानाला सर्दी झाली. हा मथुरेत झाला, कारागृहामध्ये झाला. किती शोकांतिक आहे आयुष्यामध्ये. याच्याहून मोठं दुःख काय असावं? कारागृहामध्ये झाला, आपल्या भाषेत जेलमध्ये झाला. तिथं जन्म झाल्याबरोबर हो देवानं सांगितलं बाबाला, बाबा उचला मला आणि कुठं नेऊन सोडा? नंदाच्या घराला भजने गोळा. नंदाच्या घराला भजने गोळा. नंदाच्या भजने गोकुळा, भजने गोकुळा. स्वतः भगवान परमात्म्यानं सांगितलं बाबा मला उचला आणि कुठे घेऊन चला? गोकुळाला घेऊन चला. गोकुळाला कोपऱ्यामध्ये टोपली म्हणा, सूप म्हणा, जे होतं ते घेतलं आणि देव डोक्यावर घेतला. महाराज देव 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 कुठं घेतला पाहिजे? देव देव डोक्यावर घेतला पाहिजे. देव देव डोक्यात घेतला पाहिजे. पण आपण संसार जे आहे पायाखाली टाकायची वस्तू, ते संसार आपण डोक्यात घेऊन फिरतोय. संसार संसार डोक्यात घ्यायची वस्तू नाही, पण 24 तास रात्रंदिवस आपल्या डोक्यामध्ये संसार आहे. हा चला चला. वसुदेवानं देव डोक्यावर घेतला आणि चालायला लागले. पुढे गेल्याच्या नंतर वाटेमध्ये एक नदी लागली, गोदावरी. चालू देऊ का? चालू देऊ असंच नाही? हा यमुना लागली, यमुना नदी लागली आणि यमुनेला पाहिलं तर पूर आलेला. वसुदेवानं क्षणभर विचार केला काय करायचं? थांबायचं का इथंच? नाही थांबून जमणार. मग चला पुढं. पाणी लागलं कमरे एवढं, छाती एवढं, नाका तोंडात पाणी जायला लागलं. त्यावेळेला हो यमुना माईनं आपोआप रस्ता दिला. आपोआप का? कारण यमुना आली आणि देवाला सांगितलं, भगवान परमात्म्याला, हो देवा माझ्यामध्ये एक दोष निर्माण झालाय. दोष हृदय उघडून सांगायचं असतं. कोणाला सांगायचं असतं? संसारातल्या नातेवाईकाला नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही, साधू संताला आणि देवाला. आपलं हृदय, आपली व्यथा, आपल्या मनातलं दुःख कुठं कुणासमोरही सांगायचं नसतं. कुठं कुणासमोरही उघडं करून दाखवतो आपण, मग लोक आपली खिल्ली उडवतात, हसतात, चेष्टेचा विषय बनतो आपण. मग आपलं हृदय उघडं करून सांगायचं असतं साधू संतासमोर, देवासमोर. यमुना आली आणि यमुनेनं सांगितलं माझ्यामध्ये एक दोष निर्माण झालाय, कालिया नावाचा दोष आहे, त्या कालियाला दूर करा. तेव्हा देवानं एक पाय बाहेर काढला आणि सांगितलं, हो काळजी करू नकोस, त्याच्यासाठी तर आशीर्वाद घेतलाय. तिथून पुढं वसुदेवानं गोकुळामध्ये आलेले आहेत आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर नंदबाबाच्या वाड्यामध्ये पाहिलं तर यशोदा मैया गाढ झोपेमध्ये आणि एक तिच्या जवळ मुलगी आहे. मुलगी नुकतीच जन्मलेली. ती मुलगी पाहिली नंदबाबांनी, देव खाली ठेवला. महाराज देव खाली ठेवला आणि माया उचलली. माया उचलली, देव खाली ठेवला आणि मायेला उचलून मथुरेकडे निघून गेले. आता इथं गोकुळामध्ये काय झालं? हो सकाळ झाली. सकाळ झाल्यावर
एक सुनंदा नावाची गवळण आली आणि तिनं पाहिलं यशोदा तर गाढ झोपेमध्ये, पण तिच्या बाजूला एक बाळ जन्मलेलं आहे. बाळ धावत बाहेर आली आणि नंद बाबाला गोठ्याकडे पाहून आवाज दिला, नंद बाबा बधाई हो, आपको लाला भयो. बस तिनं आवाज दिला नंद बाबाला, पण आजूबाजूच्या सगळ्या गवळणीनं गल्लीतले आवाज ऐकला, अगं यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गवळणी धावत 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 त्या नंद बाबाच्या वाड्यासमोर आल्या आणि सगळीकडं आनंदी आनंद. सर्वांनी टाळी टाळी टाळी. सगळ्या गोकुळाला आनंद झाला. गोकुळाला इथं देपुळात बी झाला, गोकुळातही झाला, देपुळातही झाला, पण इथून इतक्यातच झाला. बाकीचे इकडं का ते मथुरेचे कंसाच्या पार्टीचे आहेत का? बाकीचे राक्षसाच्या पार्टीचे आहेत का? मग भजन का करीत नाहीत? कारण आनंद सगळ्या साधू संताला झाला, देवाच्या बाजूच्या सगळ्या लोकांना झाला. आनंद झालाच नव्हता तर त्या राक्षसी वृत्तीच्याला. मग तुम्ही भजन का करीत नाही? तुम्हाला तीनदा सांगावं लागतं रोज टाळी वाजवा, कीर्तन. भूका लागल्या मान्य आहे, मला सुद्धा लागल्या, मलाही भूक लागली. महाराज आहे म्हणजे का महाराजाला भूक लागत नाही? पैसे घ्यायला ना बापू. महाराज पैसे कमवण्यासाठी परमार्थ नाहीये, पैसे कमवण्यासाठी खूप मार्ग आहेत. चला माझ्यासोबत 1 घंटा बसा, 1 घंटा 50-50 हजार रुपये सहज देतो तुम्हाला. 1 घंटा. पैसे कमवायला खूप मार्ग आहेत महाराज. मी सांगत नाही मी खूप श्रीमंत आहे म्हणून, नाही, कधीच नाही. पण पैसे कमवण्यासाठी खूप मार्ग आहेत महाराज. शेअर मार्केटमध्ये तुम्ही फक्त एक अर्धा तास बसा, शेअर मार्केट ट्रेडिंग चालू करून निफ्टी 50 पहा काय चालू आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पैसे. दिवसभर काम करायची गरज नाही. एक दिवस अर्धा तास काम करा, तुम्हाला महिनाभर काम करायची गरज नाही. गावगाव फिरायची काय गरज आहे मला? पण परमार्थ हो आपलं जे आपणासी ठावे ते बस अवघे त्यासाठी खटाटोप. विठ्ठला विठ्ठला. ऐका माय बापू ऐका. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. सगळ्या गवळणी जमा झाल्या आणि सगळ्यांनी असे हात वर केले, पुरुष मंडळीने सुद्धा, आणि भजन करू लागले. नंद घर आनंद भयो कन्हैया लाल के, नंद घर आनंद भयो कन्हैया लाल, नंद घर आनंद भयो कन्हैया लाल, नंद घर आनंद भयो कन्हैया लाल. ये हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल, हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पाठीमागं माऊल्या भजन जेवायचं आता अर्ध्या तासाने जेवायला होणार आहे. हे नंद घर आनंद भयो कन्हैया लाल, आनंद भयो कन्हैया लाल, जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की, कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की, कन्हैया लाल की जय यशोदा. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, जय कन्हैया लाल भयो जय कन्हैया लाल.
म्हणा की जय कन्हैया लाल की, हाती दिनो घोडा दिनो. चला चला माझ्यासोबत पुढे चला. अष्टमी, देव कधी जन्मले? मी आताच म्हणलो की अष्टमी, मग तुम्ही नवीन काय सांगितलं? मग अष्टमीच्या दिवशी. मी असंच एका दिवशी विचारलं, महाराज देव कधी जन्मले? म्हणले गोकुळ अष्टमीला. त्याला काही तिथी वार नक्षत्र? श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी. किती वाजता? रात्री 12 वाजता. दोन विरुद्ध अवतार आहेत, विरुद्ध एकमेकापासून. राम अवतार वेगळा, कृष्ण अवतार वेगळा. कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता आणि राम प्रभूचा जन्म किती वाजता? हा, दिवसा 12 वाजता. दिवसा 12 वाजता. लक्षात असलं पाहिजे महाराज, ही आपली परंपरा आहे. अहो काहीला स्वतःचा जन्म माहित नसते महाराज. मी एकदा असंच विचारलं आमच्या आईला, माझा जन्म केव्हा झाला? म्हणली नळाला पाणी आलं तेव्हा. आता चेहरे मस्त जराशे कसे तरी दिसले. तुम्ही अशा लक्ष्मी उभ्या केल्यासारखं उभं बस जाऊ नका बरं. बोलके असले पाहिजे, संवाद असला पाहिजे श्रोत्याचा आणि वक्त्याचा. आणि खरं आहे ना महाराज, मला सांगा, पूर्वीच्या काळी बाबा तुमच्या काळामध्ये मला सांगायचं, घड्या होत्या का? घड़ी हो, जब घड़ी थी क्या? वो घड़ी अब आई है. घड़ी की घड़ी अब आई है. बराबर आहे की नाही? घडी केव्हापासून आली? मला एक सांगा, महाराष्ट्राला घडी कधीपासून माहीत झाली? जेव्हा शरद पवारनं आपलं घोडं वेगळं काढलं तेव्हा घडी माहीत झाली. विठ्ठला. मला तिकडं न्यायचं नाही, मला तिकडं, मला राजकारणाशी, मी म्हणतो ना, मला काहीही घेणं देणं नाही, पण योगायोग येतात महाराज तशी. मग मला सांगा, तुमचा जन्मवेळ लक्षात ठेवायचा म्हणलं तर मग आई बाबा आजोबा आजी घरचे कसे लक्षात ठेवायचे? हा, तेव्हा कासराभर दिवस वर आला होता, बरोबर? किंवा मग काहीतरी गावात कार्यक्रम होता, नदीला पूर आला होता, विजा चमकू लागल्या, असंच लक्षात ठेवायचं की नाही? मग ते बरोबर आहे, नळाला पाणी आलं तेव्हा. विठ्ठला. चला चला, असे प्रसन्न चेहरे दिसले पाहिजे महाराज. माणसाचं आयुष्यच आहेच किती हो, पाण्याच्या बुडबुड्या एवढं, आणि त्याच्यामध्येही तुम्ही असे 12 वाजल्यासारखे तोंड करून बसल्यावर मग व्हायचं कसं? आयुष्य आहे महाराज, फार कमी आहे, आणि त्या आयुष्यामध्ये माणसानं एकमेकानं दुसऱ्याला आनंद द्यायचा आहे, प्रेम द्यायचं आहे, आणि त्या प्रेमासाठी हे अल्पसं एवढंसं आयुष्य आहे. प्रेम वाटत चला महाराज, बस. खरा तो एकची धर्म म्हणाले. महिला मंडळीला जितकं हळू न बोललं तुम्ही, किती आवाज कमी केला तरी ऐकूच. मी एका दिवशी चहा प्यायला गेलो. त्या आजीनं त्या माऊलीनं सुरू केलं, माया बब्याचं वाटोळं झालं, माया बब्याचं वाटोळं झालं. म्हणलं काय झालं? सोन चांगली भेटली नाही. म्हणलं काय झालं? म्हणले 3 दिन आरसा घेऊन बसती, पावडर टिकली, लिपस्टिक, वट पॉलिश, नट्टा पट्टातच करीत राहते. म्हणले माया बाप्याचं वाटोळं झालं. किती हळू न बोला महाराज. हो, विठ्ठला. देव कधी जन्मले? मुद्द्यावर येतो. मी असं मध्ये काही सांगितलं तर तुम्ही ओढून आणायचं महाराजाला, महाराज जरी येईना गेला, चाल कीर्तन सांग. ताई मला नाईलाजानं सांगावं लागते हे मदत, असं काहीतरी मला आवडत नाही बरं काही, पण तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी हो मी सांगितलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, त्यासाठी अष्टमीला देव जन्मले. मुद्दा सोडायचा नाही. नवमीचा दिवस मध्ये गेला. नवमीचा मध्ये कसा गेला? नवमीच्या दिवशी तर गोकुळामध्ये उत्सव झाला, नंद घर आनंद भयो. कोण्या दिवशी झालं? नवमीच्या दिवशी. दशमीचा दिवस एक दिवस मधात गेला, आणि एकादशीच्या दिवशी एक गोसावी दारामध्ये आला आणि आवाज दिला, यशोदे भिक्षा घेऊन दारात ये. कोण होता? नगर में जोगी आया, यशोदा घर आया, आके अलख जगाया,
सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 सर्वांनी टाळी वाजवायची टाळी जोगी जोगी रे देखो नगरी में जोगी आया नगरी में जोगी आया जोगी जोगी रे देखो रमजान जोगी आया जोगी रे जोगी आया भोले दिल टूटा मेरे यार से मिला दे वो प्यार के जगा दे भोले भोले देखो नगरी में जोगी आया नगरी में जोगी आया जोगी जोगी रे देखो नगरी में जोगी आया जोगी रे देखो नगरी में जोगी आया कोण आलं भगवान शंकर आले भगवान शंकर हो माई भिक्षा वाढ दाढी बिडी पाहिली महाराज दाढी यशोदेनं बाळ हातातच होतं बाळ हातात यशोदेच्या दाढी वगैरे पाहिली जटा वाढलेल्या पाहिल्या लय लेकर भेटत ना महाराज त्या दाढीला पाहून मी एका गावात गेलो चहा प्यायला बोलवलं त्या माऊलीनं लय आपुलकीनं प्रेमानं बोलवलं महाराज एकदा घरी चला एकदा चहा प्यायला कथा संपल्यावर गेलो आणि त्यावेळेला 6 ते 7 तिथे बी अशीच पद्धत होती लाईट बंद करायची 6 ते 7 गेलो ना अंधारा पडला आणि त्या अंधारामध्ये तिच्या त्या एकच लेकरू झालेलं नवसा सयासानं त्या लेकरानं पाहिलं की ती दाढी वगैरे पाहिली माझी असं रडायला लागलं ते भ्यायला लागलं तेव्हापासून ती त्या मावशीनं मला घरातून हाकलून दिलं तर नको रे बाबा म्हणली जाय तो त्या दिवशीपासून मी दाढीच बंद केली महाराज विठ्ठला दाढी वगैरे पाहिली भगवान श्रीकृष्णानं यशोदेच्या हातात होतं पाहिल्यावर रडायला लागलं आणि मग त्या गोसाव्यानं भगवान शंकरानं सांगितलं यशोदामाई मला त्याला शांत बसवता येते दे माझ्याकडे दे बस घेतलं भगवान शंकरानं हातात आणि आश्चर्य पहा देव रडायचं थांबले आणि भगवान शंकर रडू लागले आण बाबा आण 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 घेतलं यशोदामाईनं आणि भगवान शंकर निघून गेले हो एकादशीच्या दिवशी झालं दुसरा दिवस म्हणजे द्वादशी झाल्या त्रयोदशी चतुर्दशीच्या दिवशी पुतना आली पुतना आणि त्या पुतणेनं देखील पुतणेचा मला चला वेळ नाही घालवणार मी मला पुढं चालायचंय देव आता देव एके दिवशी आंघोळ घालायची वेळ आली म्हणजे देव फक्त एकादशीच्या दिवशीच आंघोळ करीत होते असं नाही बरं का एके दिवशी म्हणजे तुम्ही म्हणसाल एकादशीच्या दिवशीच आंघोळ करत होते बाकीच्या दिवशी करत नव्हते का आंघोळ दररोज करायचे महाराज हिवाळा असो की पावसाळा असो हिवाळ्यामध्ये काही जणांना लय कंटाळा असते महाराज काही काही तरुण मंडळी पोरं अशी असतात ते कॉलेजला जाणारे शाळेत जाणारे हॉस्टेलला राहणारे नुसते बाथरूममध्ये जातात तर नालीमध्येच पाणी टाकतात ते मग्यानं आईला वाटाव की आंघोळ केली पोरानं केस ओले करतात थोडेसे बाहेर येतात देवाला आंघोळ घालायची 2-4 आंघोळ घालणाऱ्या टीम ती वेगळीच असते गल्लीतली आंघोळ घालणारी टीम त्याच्यामध्ये तरुण महिला मंडळी कोणी नसतात त्याच्यामध्ये स्पेशल असतात कोणत्या सांगतो कळालं हा कशा हसायलाच बुट्या पान हा आता इकडं तुमच्याकडे 7-8 दिवस राहिल्यामुळे काहीतरी शिकावं लागेल ना मराठवाड्याची भाषा नाही आमच्याकडे म्हाताऱ्या म्हणतात डंगरिया म्हणतात पण इकडं बुटी टपरी विठ्ठला आंघोळ घालणाऱ्या महिला मंडळी वेगळ्याच असतात आणि मग खरंच त्यांनीच घालावी हा खरंच आणि ह्या जोपर्यंत म्हाताऱ्या टिकून आहेत तोपर्यंत संस्कृती टिकून आहे महाराज पहा तुम्ही आजही कपाळ भरून कुंकू असते काष्टा असते काष्टा आणि महाराज पहा तुम्ही जोपर्यंत हा कष्टा होता
तोपर्यंत नाश्ता नव्हता. नाश्ता होता का महाराज? नाश्ता होता का? तेव्हा थेट सरळ न्याहारी होती. न्याहारी तुमच्याकडे काय म्हणतात? न्याहारीला न्याहारीच म्हणतात का? न्याहारीला न्याहारीच म्हणतात. बरं आहे की मग तुमचं नामचं मराठवाड्याचं विदर्भाचं सारखंच आहे. तोपर्यंत नाश्ता नव्हता, तोपर्यंत सरळ काय होती? न्याहारीच होती. आणि न्याहारीमध्ये गरम गरम ज्वारीची भाकर होती. कशी होती? भाकरच होती की नाही? कशी फुगायची भाकर तेव्हा? अशी फुगायची. आता करणारीच फुगती, मुडदा बसविला तिचा विठ्ठला. आंघोळीला घेतलं त्या म्हातारीनं असं पायावर, त्याला तेल लावलं, असा हात ओढला त्याचा. म्हातारी म्हणली तुला सोडतच नाही. हो, आंघोळ बकेटीत पाणी घेतलं. त्या म्हातारीनं सांगितलं यशोदे वत 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 अजून वत, कडक पाणी वत. हो, कडक पाणी वत. गरम गरम पाण्यानं आंघोळ घातली. असं रडायला लागलं, असं रडायला लागलं. शांतच बसेना, शांतच बसेना. पाण्यात टाकलं यशोदा. गाणे म्हणून, अंगाई म्हणून म्हणा त्याला शांत बसवायला लागली. काय म्हणते? नाथ महाराजांच्या भाषेमध्ये, रडते माझे बाळ, रडते पाठीमाग मंडळी किती वाजेपर्यंत चालणार आहे? 2:30 वाजले. एकूण ऑर्डर आली. हा, तुम्ही काळजी करू नका, काळजी करू नका. पद्धतशीर वेळेमध्ये, सगळं वेळेमध्ये. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे घालून गेलेल्या दंडकाप्रमाणे सगळं पार पडणार आहे. हो, आणि भोग जरी लागला असेल तर चोळबोळ करू नका, अगदी कमी वेळामध्ये सोडणार आहे. हो, तुम्ही फक्त 5 मिनिटं थांबा, मी घंट्याभरात सोडतो. विठ्ठला विठ्ठला. रडते माझे बाळ ताने समजाविता राहेना. घेतलं कडेवर, निघाली बाहेर. 2-4 गवळणी जमा झाल्या. यशोदा कशामुळे रडते का? आणि इकडं कोणाजवळ राहीना, कोणाजवळ राधा नावाची गवळण आली. राधा नावाच्या गवळणीने घेतलं. राधा म्हणले पाहू यशोदा काकू कसं आहे, कस काय राहत नाही शांत. घेतल्या बरोबर देव शांत झाले, शांत झाले. राधेला सांगितलं यशोदेनं बस, राधे राधे घेई श्याम सुंदरा, झडकरी नेई आता आपुलिया मंदिरा. मग राधेनं हृदय मंचकी पहुडविला श्रीहरी. हो, राधेनं घरी नेलं. आणि चला पुढं चला. आता देव हळूहळू मोठे व्हायला लागले, मोठे व्हायला लागले. बाळाची दुसरी अवस्था. देव नेमकेच आता रांगायला लागले. रांगायला कसं रांगतात हो? टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. हो, मस्त. देव रांगायला लागले. आणि रांगत मग सगळं अंगण कमी पडायला लागलं. वाड्याच्या बाहेर देखील येऊ लागले देव. आणि लहान लेकरू, तुम्हाला माहिती आहे, नको करू म्हणलं की ती गोष्ट आधी करते. तोंडात बोट घालू नको रे, घालायला लागलं. माती खडे खाऊ नको रे, खायला लागलं. एके दिवशी माती खाली तोंड भरून. आणि बलराम दादाला सांगितलं, ए बल्लू दादा सांगू नको. म्हणला किसने आम्ही सांगणार. हा, किसने मी सांगणार. ऐकत नाही. आई जवळ आला. यशोदा आई 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 यशोदेजवळ सांगितलं. काय रे काय? बलराम का धावत आलास? म्हणला कृष्णानं माती खाल्ली.
टाळी टाळी ताई करली नामाची आई ग नाही कालली नामाची आई ग नाही कालली आई गाई ताई करली नामाची आई ग ताई करली नामाची आई ग नाही कालली नामाची आई ग नाही कालली कृष्णाच्या कानाला पकडलं यशोदेनं आणि माती खाल्ली का रे? नाही माती नाही खाल्ली. दाखव दाखव, तोंड उघडून दाखव. मुख पसरोनी दावे मातेला विश्वरूप ते. विश्वरूप दाखवलं विश्वरूप, पण लगेच देवानं ती माया आटोपती घेतली. आईला जर कळालं आपला मुलगा देव आहे तर नंतर आपला लाड करणार नाही, मुलाप्रमाणे नाही तर देवाप्रमाणे आपला सांभाळ करेल. आणि आपल्याला देव व्हायचं नाही, निदान आईच्या नजरेमध्ये तरी देव व्हायचं नाही, म्हणून देवानं माया ती सगळी आईला दाखवलेलं विश्वरूप दर्शन पुन्हा मायेचा पडदा टाकला. आणि देव आता मोठे व्हायला लागले, मोठे व्हायला लागले. साधू संतांनी वर्णन केलं, एक एक पाऊल जसा देव टाकायला लागले, हो ऋण झुन पायी वाजती वाळे. देवाचे पैंजण कसे वाजतात हे देखील साधू संतांनी सांगितलं. देव आता मोठे झाले, वाड्याच्या बाहेर यायला लागले. वाड्याच्या बाहेर आल्यावर आपल्या समवयस्क मित्रांना एकत्रित केलं. हो, त्याच्यामध्ये वर्ध्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल अनेक मित्र जमवले. त्याच्यामध्ये सगळे मित्र असे होते, हे चांगल्या घरचं होतं, खाय प्यायचं काही कमी नव्हती महाराज. दूध तूप, दही, लोणी सगळं काही खायला होतं. आणि हे एकटाच पट्ट्या होता, चोरून खायला बहादर. तब्येत होती याची अशी. आणि सगळे मित्रमंडळी पाहिले, म्हणले काय रे तुमच्या घरी खायला नाही? असे का? परीक्षिती असा वाळून का गेला? म्हणलं त्यानं सांगितलं, आमच्या घरी दही दूध खूप आहे, दही दूध खूप आहे, पण दूध जातं सगळं डेअरीला, काहीच नाही डेअरीला. सगळं दूध डेअरीला, काहीच नाही डेअरीला, म्हणून असा वाळलो. म्हणला मग चोरी करून खाऊ. म्हणले चोरी करून. अध्यक्ष कोण व्हायचं? म्हणला मी होतो. कृष्ण परमात्मा स्वतः अध्यक्ष झाले त्या मंडळाचे. आणि सांगितलं उद्यापासून चोऱ्या करायच्या. कशा करायच्या? सोबत काटे घेऊन या. म्हणले काटे सराट्याचे काटे माहित आहे काय म्हणतात तुमच्याकडे? त्या सराट्याच्या काट्याला सराटेच म्हणतात का? एका भागामध्ये त्याला गाढव काटा म्हणतात. गाढव काटा कशामुळं? ते कसा जरी टाकला तरी त्याचा एक काटा एक तोंड, म्हणून त्याला गाढव काटा म्हणायचं. गाढव काटा. हो, ते गाढव काटे घेऊन या. वस्त्रगाळ केलेली माती घेऊन या. वस्त्रगाळ केलेली माती. हो, आणि काठी घेऊन या. म्हणले काठी. पेंद्या आगावच होता, जरासा आगावच होता. राहू दे बाळा, राहू दे ठेव माहिती असं, ठेव नंतर टाकू आपण, राहू दे. हो, पेंद्या म्हणला काठी कशाला रे? म्हणला त्या गवळणीला बहादर असतात. म्हणला ते शिंक काय म्हणतात आता याला? शिंक वर बांधलं तर, आणि तेच हातात घेऊन पुढे चाललं तर वस्तू तीच आहे. जागा बदलली की अर्थ बदलला महाराज. एका क्षणात कॅसेट होती, एका क्षणात कॅसेट चालू. गेला तू अंतर्यामी सबका स्वामी, जग में साजो तेरो नाम. हे राम काठी घेऊन या. काठी म्हणले कशाला काठी? म्हणले त्या गवळणीले हुशार असतात. हो, देपुळा मधल्या सारख्या. नाश्त्याला म्हणून नेतात, नुसतं चहाच पाहिजे.
शिंक बांधतात म्हणले असं वर. आपण लहान लहान आहेत म्हणले हात पुरत नाहीत. मग काठी आणायची, काठी घेतली ना सोबत असली ना, काठीनं अशी मारली भोक पडते म्हणले. त्याच्यातून दही दूध तूप जे काय आहे ते आपण करायचं, पोटभर खायचं. एकाने त्या पेंद्यानं विचारलं, मग ही वस्त्रगाळ केलेली माती कशाला? वस्त्रगाळ केलेली माती, वस्त्रगाळ केलेली म्हणजे अशी कपड्यातून अशी चाळून घ्यायची बारीक माती, अशी खिशात भरून आणायची. पेंद्यानं विचारलं कशाला? म्हणला कृष्णानं सांगितलं, एखादी गवळण आपण चापडत तर नाहीत म्हणला, काठीनं मडका फोडायचं, खायचं आणि पळून जायचं. पळता पळता एखादी गवळण माग लागली की ती माती घ्यायची म्हणला ना, अशी डोळ्यात फेकायची त्या गवळणीच्या जायचं पळून. पेंद्या आगावच होता जरा समयासारखं. ते म्हणला ती गवळण चष्मा घालून आली तर? ते म्हणलं आपल्याकडे दुसरा बी पर्याय आहे. ते जे गाढव काटे, कोणते काटे सांगितले मी? हा गा सराट्याचे काटे. पक्क लक्षात ठेवायचं, सोडायचं नाही. सराट्याचे काटे कशासाठी आहेत म्हणलं? ती गवळण तिनं चष्मा घालून जरी आली या देपोळातल्या गवळणी सारखी, तरी ती पळू लागली, ते वाटत टाकून द्यायचे म्हणलं, असे खिशातले काढायचे, टाकायचे आणि पळायचे. पेंद्या आगावच होता, मी सांगितलं ना. ते म्हणला गवळण चप्पल घालून आली तर? म्हणला तुला यायचं की नाही सांग, नाही तर येऊ नको. उद्यापासून चोरी करायचं ठरलं. चोरी करायचं कसं सांगितलं? चोरी करायला यायचं. याल तरी यारे लागे, अब घे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाला तोवर, यारे पोट भर देतो. याल तरी यारे लागे. कसं या? मागे मागे या. मागे मागे. तुम्ही लहानपणी येते असं खेळलं की नाही तुम्ही? एकमेकाचे असे शर्ट पकडायचे, चलायचं. त्याला म्हणायचं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. पुन्हा पुढं सांगितलं हळूहळू चाला, पायाचा आवाज करायचा नाही. आणि कोणी कोणाशी न बोला, हे बोलून सांगायची गरज आहे का? हा, पुढचं ओळखून घ्यायचं. कोणी कोणाशी गुपचूप जायचं, चोरी करायची. चोऱ्या केल्या, एवढ्या केल्या, गवळणी कंटाळल्या आणि विचारायला लागले, यशोदे हो कसं कराव तुझ्या यशोदे बाळा तुझा काळा, यशोदे बाळा तुझा एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गावातलेच आहेत बर? तुमचे आहेत? कोणाचे? बरं, वा वा वा, बाप आहे. एकदा बापासाठी सुद्धा टाळ्या. महाराज, आज काळाची गरज आहे. धार्मिक शिक्षण, वारकरी शिक्षण काळाची गरज आहे. कीर्तनापुरतं खूप चांगलं वाटते. धोतर नेसावं, आपल्या मुलानं टोपी घालावी, हातात टाळ घ्यावा, पकवाज वाजवावा, गायन करावं. पण ही एकाएकी येणारी कला नाही महाराज. यासाठी साधना लागते, साधना लागते. हो, साधना लागते. गुरुकुलामध्ये राहावं लागतं. आळंदीसारख्या ठिकाणी, इकडं तुमच्याकडं शेगावसारख्या ठिकाणी कुठेही संस्थेची सोय आहे. आता सगळ्या सोयी झाल्या महाराज. पण आमचं ही सगळं सोयीमध्येच झालं म्हणावं लागेल. पण आमच्या अगोदरचे जे कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले, कथाकार झाले, खरं सोसलं महाराज त्यांनी. माधुकरीची भिक्षा मागून त्यांनी समाजाला घडवलं, समाजाला प्रबोधन केलं. आता सगळ्या सोयी झाल्या. म्हणून विद्यार्थ्यांना पहा, या परमार्थामध्ये जो पैसा खर्च होतो महाराज, तुम्ही म्हणाल महाराज खूप फीस असते, 25,000 30,000, काहीच नाही. 1 वर्ष ते गुरुजी तुमचा मुलगा सांभाळतायत, त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत, वारकरी शिक्षण देत आहेत. टाका ना, इकडे शेगावला टाका, तिकडे आळंदीला टाका, पंढरपूर सारख्या ठिकाणी ठेवा. कुठेही वारकरी शिक्षण संस्था भरपूर झाल्यात. गायन शिकवा, वादन शिकवा. आणि परमार्थामध्ये जो पैसा खर्च होतो महाराज, परमार्थामध्ये तो व्यर्थ जात नाही, व्यर्थ जात नाही. तुम्ही पहा, तुम्ही आपले 4-2 हजार रुपये सहज असे निघून जातात. 4-2 हजार सहज निघून जातात. कुठेही सहज. एकदा जर का समजा दवाखाना लागला माग, किती जातात? MD डॉक्टरची तपासणी फीस काय झाली सांगा? 500 रुपये.
मग तेच 500 जर परमार्थामध्ये खर्च केले, एकदा बसलं तर लोक 10-10 हजार खर्चायलेत. कुठं बसतात? नाही, आवाज आला कुठून तरी. एकदा बसलं तर 10-10 हजार पुरं होईन झाले तर. हो, हॉटेलवर मित्रमंडळी 2-4 बसले तर. मग इथं पैसे जर खर्च झाले तर काय वाईट आहे महाराज? धर्माचा कार्यक्रम आहे हा, धर्म मंडप आहे. सगळ्या गावांनी, सगळ्या गावाच्या सहकार्यातून पहा तुम्ही, पहिलंच वर्ष आहे पण कार्यक्रम असा जोरात झाला. आम्हाला तर वाटलं नाही, तुम्हाला काय वाटलं माहित नाही, पण आम्हाला वाटलं कितीतरी वर्ष जुना कार्यक्रम आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यातून सगळ्या गावाला सोबत घेतलं. मला मोजक्या लोकांची जरी समजा भेटगाठ होत असली, मोजके लोक, तरी सहकार्य सगळ्या गावाचं आहे आणि सगळ्या गावाचा हा कार्यक्रम आहे. महाराज, चांगल्या कामामध्ये दान केलं पाहिजे माणसानं. चांगल्या कामामध्ये दान धर्म करा, नाहीतर अहो माणसाचे हाडं सुद्धा काशीला जात नाहीत. हाडं सुद्धा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जे चांगलं काम आहे त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. लक्ष इकडे द्या. हो, माणसाचे हाडं सुद्धा काशीला जात नाहीत. माणसाचं जर पुण्य नाही केलं तर पुण्य करायला पाहिजे, पुण्य करायला पाहिजे. सप्त्यासारख्या ठिकाणी दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. कसा? तुम्ही म्हणाल कशासाठी? सांगतो ऐका. आमच्या गावामध्ये एक शेठजी होता. शेठजी चांगला धनवान पैसेवाला होता, पण त्यानं कधी सप्त्याला रुपया देणगी दिली नाही. सप्त्यामध्ये कव्हा एकही पंगत घातली, दुसऱ्याची पंगत कव्हा सोडली, कव्हा दुसऱ्याची पंगत सोडलीच नाही महाराज, आणि स्वतः कव्हाच घातली नाही. पहिल्या पंक्तीला बसायचं, दुसऱ्याची पंगत असली की बस पुंडलिक हा सुरूच. इतकं म्हणायचं नाही. पहिला पुंडलिक झालं की पहिला घास सुरू. हा, इतकं म्हणायला पुढचं पाठ पाहिजे ना. नाही, कधीच त्या शेठजीनं कव्हा कोणाला पट्टी दिली नाही, सप्त्यात कव्हा पंगत घातली नाही, दुसऱ्याची कव्हा सोडली नाही, पहिल्याच पंक्तीला. हो, पाहन तुम्ही राहतात काय काय महाराज तसे. आता कीर्तन संपू द्या. बुंदी आणा, आणा आणा बुंदी आणा. वर्णाचं वरचं तरी येऊ द्या म्हणतात. तरी ती वेगळीच राहते ती गँग. हो, ते वेगळेच राहतात. त्या शेठजीनं सांगायचं मलाही पुन्हा पुन्हा सांगा वाटते होता महाराज. अक्षरशः त्यानं कधी आयुष्यामध्ये दान धर्म केला नाही. मात्र चिकाटीने एवढा कंजूस कधी रुपया कोणाला दिला नाही. रुपया. हो, एका दिवशी बाजारून आला संध्याकाळच्या वेळेला. हो, 2 घास पाणी खाले आणि गटागटा बाटलीभर पाणी पिलं आणि गेला रूम मध्ये. आपल्या दार लावून घेतलं आणि झोपला. कसा झोपला सांगतो. पाय दुखू लागले दिवसभर फिरून गाडी वापरली नाही. खाली फरशीवर झोपला, खाली फरशीवर, आणि खुर्चीवर पाय ठेवले दुखू लागले म्हणून. डॉक्टर सांगते ना, पाय दुखू लागल्यावर पायाखाली काय घ्या? उशी घ्या. सांगते ना, खुर्चीवर पाय ठेवले, खुर्चीवर, आणि आपण खाली फरशीवर झोपला. बस काळानं घातला आणि गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, दार उघडीनच शेठजी. काय करायचं? तोडा दार. कडी कोंडा तोडला आणि पाहिलं तर शेठजी गचकले. बस ते गावात परत 2-4 माणसं असतात महाराज. 2-4 माणसं तुमच्या गावात आहेत का? कोणी बी मरू द्या, बसवायचा कार्यक्रम त्या 4 जणालाच माहित असते. ते 2-4 जण ठराविकच असतात. तुमच्या गावात आहेत का? कोणी मरू द्या, येणार दे. हा, किती वाजता ठेवला मग मौतीचा कार्यक्रम? कोण गेले कपडे आणायला? फार IT मध्ये द्यायचा थाट वेगळाच असते. मग कधी द्यायचा फुकून? अरे तूच फुकून घे ना. इथं माणसं परेशानी देत आधीच. बोंबायचा कार्यक्रम, रडायचा. हो, महिला मंडळीचं रडणं तर फारच असते. मला नका सांगितलं, लय वेळ लागते. चला, 7 दिवस तुमच्या विषयीत बोललोय. आता नाही, आज नाही. हो, आज नाही. माय तुमच्या काळातच रडणं माहित होतं. आताच्या नुसते असंच. बस पहिल्या काळात कोणी मेलं ना, शेजारच्या 2-4 बायका नुसत्या स्वर लावून द्यायला यायच्या. स्वर लावून. हो, आणि खर्जापासून सुरू करायच्या. खर्जामधून. हो,
रडू नवं माय, रडू नवं, तोंडानं पाहावं, हा डोळ्यानं पाहावं, डोळ्यानं पाहावं माय, डोळ्यानं. हा ती एक मथारी लई छान दिसायचा माय फेटा, कानातली बाळी कशी होती, कानातली बाळी दिसायची. हो घ्या काढून, नंतर तिथं नेल्यावर काढता येणार नाही ना. हा आता रडायचं नाही माहिती, रडाव माऊलेनच, रडाव कोणा आपल्या खेड्यातल्या माऊलेनच. तुम्ही मरून पहा, शपथ आहे, रडाव फक्त माऊल्याने आपल्या खेड्याच्या. आता शहरामध्ये तर नुसतं असंच झाले. बस ते म्हातारं मेलं आणि 4 जण आले, त्याला बसवायचं ठरवलं. आता बसवायचं कसं, ताठून गेलं ना ते. रात्रभर माणूस 2-3 घंट्यामध्ये ताठून जाते, ताटते की नाही. ते बसवायचं अवघड झालं. म्हणले नाही तर नाही, जाऊ द्या याला, टाका तसंच चटईवर खाली टाकलं. बस चला आटपा म्हणले, मौतीचा कार्यक्रम आता लवकर, पाहुणे बिवणे आले सगळे. न्यायचं कसं, न्यायचं त्याला ते बांबूची तिरडी केली. बांबूच्या महाराज तिरडीवर बी बसना ना, ते बाजावर टाकू म्हणले, बाजावर बी बसना. पाय त्याचे असे वर व्हायला लागले, पाय टाकायचं कसं म्हणले, आपण याला सरळ करून पाहू. 2 जणांना पाय दाबून धरले, पाय दाबले की ते मुंडकं आणि इकडून मुंडक्याकडून दाबले की असे पायवरी व्हायचे. अरे त्याला बसवायचं तरी कसं, न्यायचं कसं, अवघड झालं ना. 2 बैल बोलवले महाराज, 2 बैल, खांद्यावर जू टाकलं. जू तू काय म्हणता तुमच्याकडे, जू टाकलं आणि दोरी बांधून हाकत नेलं. हाकत मसनवट्यात दे, तिथं बरं तिथं नेलं. लाकडं रचले, अर्धवट रचले, आणि त्याच्यावर पुन्हा मग प्रेत ठेवल्या जातं. प्रेत ठेवायचं आणि पुन्हा लाकडं रचायची. ती वाकत ना पाय, त्याचे पायच वाकणत. म्हणले कसं रे, याला कसं फुकायचं, जाऊ द्या ना म्हणले, ढिगाऱ्यात कसं तरी टाकू, आडवं तिडवून फुकून देऊ. ठीक आहे म्हणले. मोठा ढीग केला आणि त्याच्यावर आडवं टाकलं, असं वर मुडगा करून टाकलं आणि दिलं पेटून. सगळे गावातले माणसं, पाहुणे रावणे सगळे, ते 3 पोरं त्याचे, हो दिलं मोठ्या पोरानं पेटवून त्याला. जसं जसं चितेला अग्नी दिली, जसं जसं गरम व्हायला लागलं त्याचं शरीर, तसं तसं त्याचे मग हात आणि पाय जे आखडलेले होते असं सरळ व्हायला लागलं. ते जसं जसं सरळ व्हायला लागलं, तसे तसे जेवढे मौतीला आलेले माणसं, सगळे 3 पोरं त्याचे, 3 पोरं. लहान पोरग म्हणते, दादा निघायचं का आपण. अरे बाप आहे ना आपला दादा, अरे देऊ अरे बाप आहे ना आपला, अरे उठायला ना ते. महाराज 10वा दिवस झाला, काय करायचं म्हणले. आपल्या बापानं आयुष्यामध्ये कधी काही पुण्याचं काम केलं नाही. 3 पोरं बसले, 3 पोरं. मग आपण त्यांचे मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 3 मुलं. आपलं कर्तव्य आहे म्हणले, बापाचे हाडं काशीला न्यायचे. मोठा मुलगा मी आहे, मी काशीला नेणार बापा. लहान्या पोराला खात्री होती, आयुष्यात ज्यानं रुपया कोटा सप्त्याला पट्टी दिली नाही, ते त्या बापाचे हाडं काशीला जातील का. ते काशीचा मालक येऊ देईल का, काशीनाथ येऊ देईल का त्याला काशीमध्ये, महादेव येऊ देणार नाही. ते म्हणला, हे बघा आपल्याला माहित आहे आपला बाप काशीला जाऊ शकतच नाही. म्हणले असं कसं काय म्हणायला, त्याला का आता तिकीट लागायला काय रे म्हणला. त्याची राख झाली, हाडं आहेत म्हणला, त्याची हाडं बांधून असे कपड्यामध्ये न्यायचे नाही म्हणला. ती औलाद काशीला जायची नव्हतीच, काशीला जायची नव्हती. म्हणला मी नेणार, मोठा मुलगा मी आहे. म्हणलं ठीक आहे, नेऊन पाय. बायकोला सोबत घेतलं त्यानं आणि बापाचे हाडं फडक्यामध्ये बांधून घेतले आणि पिशवीमध्ये टाकले. रेल्वेमध्ये बसून झुक 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 काशी गाठली. काशीला गेले. एका मठामध्ये रात्रीच्या वेळेला पोहोचले, तिथं रूम केली, राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी चल, नवऱ्याचा धाक बायकोला, चल ग लवकर चल गंगेवर जायला, मग उशीर व्हायला. तिथं मग ब्राह्मण फार नंतर मग फीस वाढती म्हणला, वरचीवर जसं जसं वेळ वाढेल तसा चल लवकर. ती गडबडी, तिनं पूजेचं साहित्य वगैरे घेतलं महाराज, आणि ती जी हाडं बांधलेली जे गाठोडं होतं ते बॅगमध्ये तसंच राहिलं. गेली गंगेवर गेल्यावर चल म्हणला ते नवऱ्यानं, चल म्हणला काढ दे हाडं, कुठे आहेत बाबाचे, काढ. ते म्हणली लहाने भाऊजी म्हणले होते तसंच झालं. म्हणले कसं झालं. म्हणली ते तुमचा बाप रेल्वेतच पडला. म्हणली कुठं, रेल्वेतच पडला. बस म्हणले झालं ते कोणाला सांगू नको. म्हणले चल घरी. रूमवर आले तर पाहिलं तर ते पिशवीमध्ये तसंच आले. घराकडं आले. आता म्हणले आता रस्त्यानं पाहिलं ते पिशवीमध्ये आहे म्हणून, आता कोणाला काही सांगायचं नाही. म्हणले चल घराकडं आले. झुक 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 झुक. परत कुठं,
कोणाच्या? महाराजाच्या नाही, तुमच्या देपुळात म्हणा. ती सनी मला काय करायची? तशी सनी मला नका, तुमच्या देपुळातच म्हणा. आले परत देपुळात आल्यावर लहान असं बाहेरच बसलेलं होतं. असं काय दादा आला काय? बापाला पोहोचवलं का? पप्पाला ले नाही रे, तू म्हणला तसंच झालं. रस्त्यानं रेल्वेतच पडलं. म्हणला कुठं? म्हणलं पाहू तुझ्या बॅग पाहू. बस बॅग पाहिल्या की ते मधातून गाठोडं काढला. दादा पप्पा इज बॅक, पप्पा इज बॅक म्हणले. आले घरी. मधव पोरगा म्हणला दादा तुला नाही जमलं, मी पोहोचितो म्हणला बापाला. गंगेमध्ये हाडं टाकायचं काम माझं. बस पण मी हुशार आहे म्हणला, सुशिक्षित. मी असं नाही नेणार म्हणला तुझ्यासारखं. मग मिक्सर मध्ये टाकले महाराज त्यानं हाडं, मिक्सर मध्ये. हा बारीक भोगटी केली आणि भरली एका डब्बीमध्ये. अंगठी ठेवायची डब्बी राहते की नाही, अंगठी ठेवायची त्या डब्बीमध्ये. बायकोला पण नाही सांगितलं, बायकोला बी सांगितलं नाही. बायकोला सांगितल्यावरती सगळ्या गावानं मग त्याच्यामुळे बायकोला बी नाही सांगितलं. बस डब्बी घेतली आणि ते गेला हरिद्वारला आंघोळी करायचे 2 घाट आहेत महाराज. एका घाटावर महिला मंडळी आंघोळ करतात, एका घाटावर वरच्या घाटावर पुरुष मंडळी. बस त्यानं सांगितलं बायकोला, हो सकू त्या वर तू काय कर, इथं खाली आंघोळ कर, मी त्या वरच्या घाटावर आहे. सकू जास्त पाण्यात जाऊ नको बरं, मी आपण बापाला सोडायला आलो, तुला नाही. सकू हा जास्त खोल पाण्यात जाऊ नको. बस त्यानं वरी आंघोळ करायला सुरुवात केली आणि इथं सकून खालच्या घाटावर पाणी टिकून इकडे यायले. हे गेला, त्यानं खिशातली आपली हळूच डब्बी काढली. बस पुंडलिक डब्बी सोडली. ती डब्बी वाहत खाली आली ज्या ठिकाणी याची सकू आंघोळ करत होती. बस असं अर्घ्य देऊ लागली, अर्घ्य गंगेला. हातात एकदा दिलं, 2दा दिलं, 3ऱ्यांदा आली डबी हातात. माय गंगेचा प्रसाद आहे. बस घेतला आणि टाक बटव्यात. सांगितलं नाही त्यानं, जसं सांगितलं नाही बायकोला तसं हिनं देखील सांगितलं नाही नवऱ्याला. दोघंही पुन्हा रेल्वेत बसून झुक आले. कुठं? देपुळात म्हणा, देपुळात. ती सनी आमच्या गावात नका, ती सनी तुमच्याच इथं राहू द्या. देपुळात आल्यावर बस आता बाप गंगेत पोहोचला. मग सत्यनारायण करायचा म्हटलं. सत्यनारायण बामणाला बोलवलं. कोणाला पूजेला कोणाला बसवायचं म्हणले, मधव्यानं चांगलं काम केलं, मधव्यालाच बसवायचं. हो, मधवा मुलगा बामणा पुढे बसला आणि बामणानं त्या लहान्याला सांगितलं की आधी तपलेलं होतं त्याला अजून पटायचं, म्हणजे त्याला खात्रीच होती आपला बाप गंगेत पोहोचायसारखा नव्हताच. ती अवलाद गंगेत पोहोचत नाही, काशीला जाणारीच नाही, पक्क माहित होतं त्याला. हो, ते आधी टेन्शन मध्ये होतं. त्या बामणानं सांगितलं, ए जाय रे तुझ्या वहिनीला भाऊजाईला बोलून घेऊन ये पूजेला. ते आलं आणि टेन्शन मध्ये, वहिनी दादानं पूजेला बोलवले बामणानं, चला. ती म्हणली भाऊजी इकडे. काय म्हणली? गंगेमध्ये प्रसाद सापडलाय, गंगेनं प्रसाद दिला. गंगेनं प्रसाद घेऊ का म्हणली सोबत? घेऊ का सोबत? म्हणली घ्या की वहिनी. मग घ्या म्हणले बरोबर. तिनं डब्बी काढली. त्या लहान्याला माहित होतं हे काय ते. बस ते पळतच आलं, दादाला सांगितलं, दादा पप्पा इज बॅक. महाराज 2दा प्रयत्न केला दोघा भावानं. 3रं तर नेणार नव्हतं. त्याला माहित होतं आपला बाप ही गंगेला पोहोचायची अवलाद नाही. बस हाडं सुद्धा गंगेत पोहोचत नाहीत. महाराज दान धर्म करा, आणि तुमच्या दान धर्मामधूनच हे धर्म कार्य होते. महाराज एवढा मोठा सप्ताह तुम्ही 7 दिवस पार पाडलाय. पहा, सगळ्यांनी खारीचा वाटा. रामप्रभूनं जेव्हा सेतू बांधायला घेतला, सेतू रामेश्वरम पासून लंकेपर्यंत सेतू बांधला. सगळी वानरसेना कामाला लागली होती. सगळी वानरसेना नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, हनुमंत सगळेजण मोठमोठ्या शिळा आणून टाकू लागले. मोठमोठे पर्वत आणायचे आणि त्या पुलावर टाकायचे, सेतूवर टाकायचे. हो, अर्धा सेतू तयार झाला, अर्धा. त्यावेळेला एक खार आली. खार तुमच्याकडे काय म्हणतात? खडोळी माहित आहे सगळ्याला. ती आली. ती म्हणली, मीही सुद्धा भगवंताच्या कार्यामध्ये काहीतरी हिस्सा, माझाही हिस्सा असावा. मी काहीतरी देवाच्या कामी यावं, माझं आयुष्य देवाच्या कामी यावं. माझं आयुष्य देवाच्या कामी लागलं. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. बरोबर आहे ना? हे तर मान्य आहे ना? जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. मग मी सुद्धा काहीतरी मदत करावी. रामाला म्हणली, देवा मला काहीतरी काम सांगा. म्हणले, बाई एखाद्या वानराच्या पायाखाली तुडवली जाशील तू, चल होय बाजूला.
एवढे एवढे वीर आहेत म्हणले, तू काय करे, गरज नाही तुझी जाय. तिला वाटलं मी काहीतरी मदत करावी, गेली मातीमध्ये लोळली आणि पुन्हा त्या सेतूवर येऊन पुन्हा अंग झाडलं तिनं. किती माती पडली असेल तिच्या अंगानं? इतकीच इतकीच. पण त्याच्यामुळं तिचा देखील सहभाग त्या सेतूमध्ये झाला. रामानं उचललं आणि पाठीवरून हात फिरवला. बाई थकली अशी, आजही खुणा आहेत तिच्या पाठीवर, पाहतो मी. तसंच हे भगवंताचं कार्य आहे. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचंय आणि त्यामध्ये गावाचं नाव लौकिक आहे. हो, सहकार्य किती करायचं, तुम्हाला जमेल तसं करायचंय, जमेल तसं. कोणी जर म्हणलं हो अख्खा भागवत्याच महाराज घेतो तरी बी काही हरकत नाही. कोणी जर म्हणलं आमचे पकवाजवादा गोड चौधरी महाराज त्यांचं जे पाकिट आहे ते मी देतो, किती सौभाग्य आहे महाराज, किती सौभाग्य. कोणी जर म्हणलं एखाद्या गायकाचं मानधन जे आहे ते माझ्या मागं लागलं, एखादा गायक ते मी घेतो, पुढच्या वर्षी आमच्या विठ्ठल महाराज त्यांचं जे काय मानधन आहे ते मी देतो, 2000 5000 10,000 जे काय असेल ते मी देतो, किती भाग्य आहे. कोणी जर म्हणलं महाराज मला पंगत घ्यायची इच्छा आहे, अन्नदान, जगातलं सर्वश्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. तृप्तीचा ढेकर देतो, जेवणारा तृप्तीचा ढेकर देतो आणि त्यानं जरी आशीर्वाद नाही दिला तरी त्याचा आत्मा आशीर्वाद देतो. त्याला म्हणायचं अन्नदान. विठ्ठला तसं कोणी पंगत घ्या, कोणी एखादा कीर्तनकार घ्या एखाद्या दिवशीचा. कोणी म्हटलं महाराज पहिल्या दिवशीचं कीर्तन मी घेतो माझ्या हिशोबानं. कोणी चांगला वक्ता, कोणी परिचयातला आहे, मी कुठं वाशिमला ऐकला, कुठं इकडं मंगळूरपीरला एखादं कीर्तन ऐकलं चांगल्या वक्त्याचं, त्याला बोलवायची इच्छा असेल तर तुम्ही बोलवा. कोणी चांगलं आहे, पुण्याचं काम आहे. मला वाटतं 1-2 जणांनी मस्त पुढच्या वर्षीचे कीर्तनं आजच घेऊन ठेवलेत. 1-2 कीर्तनं झालेत, 1-2 पंक्ती झाल्यात. कोणाचे ते नावं आहेत का? सगळ्यांना माहीत होऊ द्या त्या पुण्यवान व्यक्तीचं नावं कोण आहेत ते. हो, श्री माणिकराव गुरुजी यांनी काय घेतलंय? एक कीर्तन घेतले. सर्वांनी टाळ्या वाजवा सर्वांनी. हो. महाराज दान धर्म करा. मी आताच सांगितलं, काशीला हाडं सुद्धा पोहोचत नाही जर आयुष्यभर पाप करत राहाल तर. पुण्य करणं त्याच्यासाठी तेवढंच आवश्यक आहे. गणेश गुजेबा गंगावणे त्यांनी एक कीर्तन घेतलं. वा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. अजून कोणी आहे का? एक कीर्तन घ्या. नाव सांगा दादा. श्री रामकिशन निवृत्ती गंगावणे, एक कीर्तन. वा, दादासाठी टाळ्या वाजवा. एक कीर्तन. आता पंक्तीसाठी समजा, ठीक आहे, अजून कीर्तन कोणाला घ्यायचं असेल तर सांगा. पंक्तीसाठी एखादं नाव सांगा. पंक्तीसाठी आज यंदा महाराज 5-6 लोकांनी 2 वेळेला पंक्ती केल्या, 2 वेळेला, सकाळ आणि संध्याकाळ सुद्धा. आणि मग शेवटी काही 2-3 जण झाले. ते म्हणले महाराज आमची देखील पंक्ती करायची इच्छा आहे. मध्यंतरी आमच्या महाराजांनी, भेंडेकर महाराजांनी सुद्धा एकादशीचा सगळा 2 वेळेचा फराळ, त्यांनी अगोदर काहीच नव्हतं ठरलेलं, एकादशीचा ऐन वेळेला फराळ घेतला. एकदा महाराजांसाठी टाळ्या. कालची पंगत, मला वाटते रात्रीची पंगत, अगोदर काही ठराविक नव्हती. नंतर त्यांना मनातून प्रेरणा झाली, भगवान बाबांनी प्रेरणा दिली की बा आपण अन्नदान करावं. रात्रीच्या पंक्तीवाल्यांचं काय नाव? आप्पाजी. हा, त्यांनी रात्रीची पंगत घेतली. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. महाराज हा कंडक्टर साहेबाची पंगत पुढच्या वर्षीची एकदा. हा, संतोषरावजी गंगावणे कंडक्टर साहेब यांची एक पुढच्या वर्षीची पंगत ठरलेली आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. सावकारांची, प्रकाशराव सावकार, त्यांची एक पंगत पुढच्या वर्षी ठरलेली आहे. आप्पाराव गंगावणे. हा, आप्पारावजी गंगावणे. हा, त्यांची एक. आपले गजाननराव गंगावणे पत्रकार साहेब, पहा, एकदा टाळ्या वाजवा पत्रकार साहेबासाठी. बर, श्री विठ्ठलरावजी गंगावणे यांची देखील पंगत आहे. विठ्ठलरावजी गंगावणे. हा, ठरलंय त्यांचे आजच. हा, दादांची. हा, विठ्ठलराव सावकार, एकदा विठ्ठलरावांसाठी टाळ्या. हा, पहा. हा, जगन्नाथ गंगावणे. पहा, जगन्नाथराव गंगावणे त्यांची एक पंगतच आहे ना, का कीर्तनकार घेतले? पंगत.
हा पंगत आहे त्यांची. पहा, पत्रकार आहेत, वेगळ्या क्षेत्रामध्ये एक आपला एक माणूस आहे, आपल्या गावकरी. जर समजा इकडे लक्ष द्या इकडं, आज गरज आहे आपल्या अध्यात्माला, परमार्थाला, वारकरी क्षेत्राला त्यांच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे महाराज, पत्रकारांची गरज आहे. जर का संताची वाणी आणि पत्रकाराची लेखणी एक झाली, जर का संताची वाणी आणि पत्रकाराची लेखणी एक झाली तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही. विठ्ठला. चला, अजून कोणी पाठीमाग, कोणाची पंगत, कोणी कीर्तनकार, आमचे पकवास वादक, त्यांना घेणार आहे का कोणी सौजन्य? त्यांचं सौजन्य इकडं आमचे विठ्ठल महाराज. चला लवकर लवकर सांगा, किती पंक्ती झाल्या आपल्या? 7 पंक्ती झाल्या, 8 पंक्ती झाल्या, 8. आता शिल्लक फक्त 5च राहिल्या. समजा विठ्ठलरावजी गंगावणे, हा विठ्ठलरावजी गंगावणे यांनी सुद्धा एक पंगत घेतली. कीर्तनकार अजून कोणी घेणार आहेत? मला वाटतं 2-3 कीर्तनकार झाले, 2-3 कीर्तनकार झाले. माझं नारळ घ्या कोणीतरी. हो, नारळच द्यायचे. चला विठ्ठला. कुठपर्यंत आलतो आपण? देवानी खोड्या केल्या. हा, नावं लिहून घ्या तुम्ही. राजेंद्र किशनराव गंगावणे, काय पंगत घेतली त्यांनी? बर, राजेंद्र किशनराव गंगावणे. एकदा या राजू भाऊ साठी टाळ्या वाजवा. नवनाथ निवृत्ती गंगावणे हे दादा आहे ना? वा वा वा, या सर्वांसाठी एकदा पुन्हा टाळ्या. वडील आणि मुलं पुन्हा टाळ्या. एक पंगत त्यांची. हा पहा, भगवंताचं कार्य आहे. खारीचा वाटा ज्याला आपण म्हणतो, खारीचा वाटा. त्या खडोळीनं फक्त असं अंग झाडलं होतं, इतकीच माती पडली असेल तरी तिचंही नाव इतिहासामध्ये अजरामर राहिलं, इतिहासामध्ये. मग हे भगवंताचं कार्य आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं करायचंय. गंगावणे, श्री बाळू पाटील गंगावणे कीर्तन. वा, एकदा बाळू पाटलांसाठी टाळी. छान. पहा, कोणी अन्नदान घ्या आणि कीर्तन हे ज्ञानदान आहे. दोन्ही श्रेष्ठ आहेत, दोन्ही श्रेष्ठ. ज्ञानदान आणि अन्नदान दोन्ही श्रेष्ठ. संजय रामचंद्र गंगावणे एका वेळची पंगत. टाळी एकदा. हा, टाळी. श्री सुरेश ज्ञानदेव गंगावणे पुढच्या वर्षीची एक अन्नदानाची पंगत एका वेळची. सकाळी येऊ की संध्याकाळी येऊ, काय हरकत नाही. टाळी. पहा माय, आपण नाव जाहीर करतोय आज. अजून 1 वर्ष वेळ आहे. विचार करा, फक्त विचार करा. जर एका एकर मध्ये 1 पोत तूर म्हणा, सोयाबीन म्हणा, चना म्हणा, देवानं जर ठरवलं 1 पोत जर जास्त दिलं, 10 एकर माग 10 पोते वाढायलेत. आणि महाराज का तितके खाणार आहेत का? विचार करा. उरलेलं कोण खाईल? तुमचेच मुलं बाळ खाणार आहेत. भगवंताची कृपा. आणि आपल्या धनाची शुद्धी ही दानानं होते, एवढं लक्षात ठेवा. धनाची शुद्धी, माणसानं कमवलेलं धन तुम्ही चांगल्याही मार्गाने जरी कमवलेला असेल तर त्याच्यामध्ये भगवंताचा एक हिस्सा असतो. भगवंताचा एक हिस्सा असतो. मी काल सांगितलं, कृष्णानं सांगितलं होतं सुदाम्याला, अरे माझ्या हिस्साचं मला देऊन टाक. सुदाम्या म्हणला मी देत नाही. देवानं सांगितलं होतं, जे माझ्या हिस्साचं खाते त्याचं कधी चांगलं होत नाही म्हणला होता देव. सुदाम्याचं पूर्ण आयुष्य दरिद्रीमध्ये गेलं, आयुष्य दरिद्रीमध्ये. म्हणून देवाच्या हिश्श्याचं देवाला दिलं पाहिजे महाराज. कोणत्याही स्वरूपात द्या. तुम्ही अन्नदान करा, ज्ञानदान म्हणून एखादा कीर्तनकार घ्या, भागवतकार घ्या, गायक घ्या, वादक घ्या. तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं या कार्यामध्ये सहकार्य करता येईल तसं सहकार्य करा. हो, झाल्या पंक्ती झाल्या? किती राहिल्या? 11 झाल्या. वा, या सगळ्या 11 लोकांसाठी एकदा टाळ्या. 11 जणांसाठी, 11 जणांसाठी. कीर्तन मला वाटते 2-3 कीर्तन बी झाले. 4 झाले. वा, या 4 कीर्तनकाराच्या यजमानासाठी एकदा टाळ्या. छान छान. भगवंताचं कार्य आहे आणि देव खोड्या करायला लागले. चला चला, नावं लिहून घ्या सगळ्यांचे.
1 वर्षाची तयारी आहे महाराज. मी सांगितलं ना, देवानं जर 1 पोतं आगाऊचं दिलं, 1 पोतं, 5चा उतार यायलाय, त्याऐवजी जर 6चा दिला तर हे कुठंच कसर तुमची सहज निघून चालली ना. महाराज मधुकर महाराज काय एवढं खाणार आहेत का? एकरी 1 पोतं वाढवून दिलं देवानं. तर समजा तुम्हाला 10 एकर आहे, किती आहे सावकार? 100 एकर. 100 मध्ये 1 पोतं जर वाढवून दिलं तर मधुकर महाराज काय 100 पोते खाणार आहे का? बस बाकीचं कोण खाणार आहे? तुम्ही तुमचेच लेकरं खाणार आहेत. मधुकर महाराजासाठी फक्त 1च पोतं पुरेसं झालं, किंवा सप्त्यामध्ये दान देण्यासाठी, पंगत करण्यासाठी. हा बस. म्हणून चला विठ्ठला भजन करू. ऐका, देव खोड्या करायला लागले. गवळणींनी तक्रारी केल्या, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे. मग देवाला सांगितलं, ए कृष्णा, बस झाल्या तुझ्या खोड्या. सगळ्या गवळणी त्रासून गेल्या गावातल्या. चल तुझ्या मित्रमंडळी जमा कर. उद्यापासून गाई वळायला जायचं. गाई वळायला छोटे छोटे वासर वेगळे काढले. मोठ्या गाई मोठ्या गवळ्यांनी वळायच्या, लहान वासर ते गोपाळ वळायला लागले. सुरुवात झाली. दुसरा दिवस उजाडला. देव उठले. देवानं आंघोळ केली आणि मस्त पिवळा पितांबर नेसलेला आहे देवानं. मोर मुकुट डोक्यावर घातलेला आहे. हातामध्ये बासरी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली आणि गाई चारायला निघाले. गाई चारायला कसे निघाले? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे वासर आहेत, छोटे छोटे गोपाळ आहेत, सगळे संगतीला घेतले आणि गाई चारायला देव निघाले. आता आटोपता घेतो बरं का, कारण कसं आहे, हा काही सूचना आहे का सांगा. हा, गाई चारायला देव निघाले आणि गाई चारल्या. गाई देवानं सगळ्या गाई मोकळ्या सोडल्या. देव एका ठिकाणी झाडाखाली बसून राहायचे, गोड बासरी वाजवायचे आणि गाई वळवून आणायच्या. त्या गोपाळांनी गाई वळवून आणायच्या सगळ्या गाई. पण एक गाय अशी होती, ती लांब जायची आणि कितीही बासरी वाजवली, किती गोपाळांनी हाकलं तरी यायची नाही. मग कृष्णानं सांगायचं, ए पेंद्या, आणि की रे ती गाय वळवून. अरे ती गाय तुझी ती आमच्या नाही येत बाबा, तूच आण. ती एक गाय म्हणजे मनरूपी गाय आहे महाराज. देवानं आज्ञा दिल्याशिवाय ते मन देखील त्याच्याकडे येत नाही. म्हणून हे मन देवाकडे न्यायचे. मन, गाय म्हणजे काय आहे? हे मन आहे. गोपाळ, गो म्हणजे इंद्रिय, गोनाम इंद्रिय, आणि या सर्वांना ताब्यात ठेवण्यासाठी जो आज्ञा देतो त्याला म्हणायचं गोपाळ. असा तो देव गाई वळायला लागला आणि गाई चारून खेळ खेळायचे. मग गाई दुपारी बसल्या की खेळ खेळायचे वेगवेगळे. देवानं तिथं खेळ खेळले. हुतू खेळला. आजच्या सारखे खेळ नव्हते महाराज. हे लुडो आता आला. लुडो 3 पत्ती तुमच्याकडे आहेत की नाही? ड्रीम 11 कोणाचे किती गेले सांगा ना. आलेले सांगतात महाराज 5 लाख रुपये आले वर्ल्ड कप मध्ये, 7 लाख रुपये आले वर्ल्ड कप मध्ये. पण गेलेले सांगताय का 3 वर्षापासून किती घालायले? तुम्हाला माहित नाही ते ड्रीम 11? मग तुम्ही लय महाग असलेले आहेत. लुडो बसल्या लुडो 3 पत्ती. टीव्हीला ॲडव्हर्टाईज यायल्यात महाराज. हे खेळ नव्हते तेव्हा. भगवंतांनी खेळ खेळले तिथं वृंदावनामध्ये. हुतू खेळला, हमामा खेळला. हो, ज्या क्रिकेटला आज जग वेडं झालंय क्रिकेटमुळं, त्याचं पहिलं पिचच म्हणतात ना, पहिलं पिच तिथं यमुनेच्या काठावर होतं महाराज. यमुनेच्या काठावर खेळ खेळले आणि खेळ खेळून सगळे गोपाळ दमले. आता म्हणले, आता किसन्या भूक लागली रे, खांदी भार, पोटी भूक, काय खेळा वयाचे सुख. थाप टाक, चला पकवाजावर. हा, आता जेवण करायचं. म्हणजे जेवण करायचं ठीक आहे, पण कोणतं जेवायचं? आता हे जे जेवू पहिलं अभंगाचं पहिलं नामा
हरिनामाचा जयकारा टाळी वाजवायची सर्वांनी टाळी टाळी फक्त 10 मिनिटामध्ये कोणी उठायचं नाही बरं का. आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. हो शिदोरी सोबत आणलेली तीच खाणार. ती शिदोरी कशी खायची आहे सांगितलं. हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला आनंदे. पुढं महाराज सांगतायत चवी चवी घेऊ घास. आता थोडस चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हो आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात कसं आहे हे ब्रह्मरस जो आहे देवाचं नाम जे आहे ते नामरूपी खिचडी कशी लागते गोड लागते. म्हणून तर म्हणतात तुकाराम महाराज तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला आनंदे. सर्वजण एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करू. हात वर सगळ्यांचे. हो हातवर हातवर. हा तुम्ही ठेवा असेच. मी येतो चहा पिऊन. मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी म्हणते पंढरी. ऐका ऐका गोड भजन आहे गोड भजन. टाळी वाजवत वाजवत. मनात भरली पंढरी मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत रंगाच्या दरबारी नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत रंगाच्या दरबारी नाचत. ऐका ऐका सर्वजण टाळी वाजवत टाळी वाजवत. हा चंद्रभागेचं वाळवंट चंद्रभागेचं वाळवंट चंद्रभागेचं वाळवंट चंद्रभागेचं वाळवंट तेच आमचं वैकुंठ तेच आमचं वैकुंठ तेच आमचं वैकुंठ तेच आमचं वैकुंठ. भरला असे घनदाट बाई नाचत नाचत नाचबाई नाचत नाचत भरला असे घनदाट बाई नाचत नाचत रघुमाई आता हे जेवो आता हे जेवो सवे घेवो शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंदे. अगदी धावत्या ओघामध्ये कमी वेळामध्ये वेळ किती झाला मी शक्यतोवर पाहतच नाही. तुम्हालाही माहिती आहे. म्हणूनच म्हणत असतो मला आठवण करून देत जा एखाद्या वेळेस. असं होते महाराज मी विसरतो. मला वाटते कथा चालू आहे का कीर्तन चालू आहे माझ्या काही लक्षात राहत नाही. आणि कथेची वेळ असते 4 तास 3 तास. माझं 6 तास झालं तरी काही मला कळत नाही. 12 ते 6 बी बऱ्याच वेळेस होऊन जाते. काहीच अडचण नाही. चला धावत्या ओघामध्ये अभंग आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता
खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र करून देवानं काला तिथं केला काला देवानं काला यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये केला तोच काला आमच्या साधू संतांनी महाराष्ट्रात आणला तोच काला जो उत्तर प्रदेशमध्ये देवानी काला केला वृंदावनाच्या ठिकाणी तोच काला साधू संतांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये आणला हो सांगितलं काला कोणी कोणी केला एक देवानी केला दुसरा भानुदास महाराजांचा काला आणि तिसरा वाळवंटामध्ये माझा ज्ञान राजा गोपाळासी नाह्या वाटे माझा ज्ञान राजा गोपाळासी नाह्या वाटे माझा ज्ञान राजा गोपाळासी नाह्या वाटे माझा गोपाळासी नाह्या वाटे एकच काळी झाली सर्वांनी टाळी 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 एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा प्राण राजा गोपाळासी नाह्या वाटे माझा प्राण राजा गोपाळासी नाह्या वाटे वाळवंटामध्ये जो काला केला माऊलींनी हो माऊलींनी काला केला नामदेवरायांनी काला केला तोच प्रतिकात्मक काला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे हो सर्वांनी आता कोणीही शांततेत बसायचं कोणीही उठायचं नाही अगदी 5 मिनिटामध्ये सेवेला पूर्णविराम हो झालेली सेवा जी आहे हो ए दिद्या खाली बसा माहित इकडच्या बसा खाली बसा 2 मिनिटं खाली बसा बसा तिथंच हो झालेली सेवा साधू संतांच्या चरणी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी गजानन महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो हो बोलण्याच्या ओघामध्ये जर कोणाचं अंतःकरण दुखावलं असेल बोलण्याचा माझा ओघ असतो त्या ओघामध्ये माणूस बोलून जातो जाणून बुजून कोणाचं हृदय माझ्याकडून मी दुखावू देत नाही असं वाटतं माणसाचं आयुष्य फार मोजकं आहे त्यामध्ये प्रेम वाटावं आनंद वाटावा कोणाचं हृदय दुखावू देत नाही पण जर कोणाचं हृदय दुखावलं असेल मन दुखावलं असेल तर मोठ्या मनानं आई बापाचं हृदय ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला माफ कराल मागची 7ही दिवसामध्ये कथेमध्ये बोलताना कीर्तनामध्ये बोलताना जर कोणाचं अंतःकरण दुखावलं असेल आपल्या लेकराचे बोबडे शब्द तुम्ही जसे सहन करता तसे माझे बोल जे आहेत माझा अपराध जो आहे तुम्ही पोटात घालाल झालेली सेवा भगवान बाबांच्या चरणी साधू संतांच्या तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर